आफ्टरनून गाइस. आजची सुरुवात आपण अशा एक खतरनाक ब्लॉग मध्ये करणार होता. आज एकदम खतरनाक, आज एकदम सिनेमॅटिक बोला, चांगले शॉट्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया करून माझ्यासोबत जॉईन व्हा, माझी व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला चांगला वाटेल, मजा येईल. लेट्स गो. चलो. हर हर महादेव. यार एक गाड़ी ना यार मेरे को बहुत तंग करती कभी कभी. बोलते ना अभी इतना अच्छी शुरुआत की थी यार. अरे देवा. हा, पहिले न्यूट्रलला घे. हा, अच्छा. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. ओ भाई, खतरनाक व्यू आहे आज. आजचा व्यू एकदम प्रॉपर आणि एकदम कडक झालाय. मजा येईल भाई, मजा येईल. म्हणजे जास्त गरम पण होत नाहीये, बरं वाटतंय. ऊन नाहीये ना, म्हणून खूप खूप लेट उशिरा चालू केला ब्लॉग. त्यासाठी मुद्दामच. ऑलमोस्ट आता किती वाजलेत माहिती आहे का? हा, 4 वाजलेत. मजा येऊन जाईल भाई आज. आज पहिले मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. जय. तो राहतो बदलापूरला. तो पण एक कंटेंट क्रिएटरच आहे भाई. चांगले व्लॉग बनवतो भाई. बिगिनर है भाई, बिगिनर. भाई मेरे से तो भाई प्रो बंदा है भाई. मेरे को तो ऐसा लग रहा है भाई, मेरे से भी तो प्रो बंदा है भाई. भाई उसकी ड्राइविंग स्किल भी बहुत मेरे से एडवांस है भाई. हम लोग के जितने इतने मेरे जितने भी नहीं, है ही नहीं. मेरी कुछ भी नहीं है. मेरी तो कुछ भी नहीं है, ना के बराबर है भाई. और वो बंदे की राइडिंग स्किल है ना भाई, नेक्स्ट लेवल है भैया. मस्त बना था भाई. बापरे देवा. अरे देवा देवा. कंटिन्यू शिंकाय चालत भाई. काय झालं, काय सीन आहे? अरे भाई, हे कधी झालं इथं? लंडन ब्रिज. काय ते असंच होतं काहीतरी. भाई जॉबला असल्यामुळे भाई आपल्या सिटीमध्ये काय चालू आहे काय नाही तेही कळत नाहीये नीट. भाई समोरचा डोंगर दिसतो भाई, कसा आहे, कसा काम आहे. अरे बापरे, कंटिन्यू किती शिंकाई चालल्यात भाई. ऐकी नाही काय? भाई फुल. भाई सिग्नल लागल्यापासून एकदम मस्त काम झालंय भाई. अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे खूप धन्यवाद सिग्नल लावण्याबद्दल. कारण की या रोडला खूप ऍक्सिडेंट होत होते भाई. धन्यवाद, आम्ही आभारी आहोत तुमचे. अमृत मध्ये तर बालाजी किनीकर वन साइड आहे भाई. माणूस पण चांगला ना भाई यार, काम पण करतो भाई. असं थोडी ना एवढं वर्ष राज्य केले. आय होप भाई असंच त्यांचं पॉलिटिकल करिअर असं चालू राहू द्या. हे चांगलं आहे आपल्यासाठी पण. कारण की भाई ज्या स्पीडने अंबरनाथचं जे डेव्हलपमेंट होत आहे ना भाई, त्याला तोड नाहीये भाई. एकच माणूस जबाबदार आहे त्या गोष्टीसाठी, म्हणजे तो डॉक्टर बालाजी किनीकर. चांगले आहे भाई, चांगले आहे. असंच स्पीडने
डेव्हलप होऊ दे आपलं अंबरनाथ. आज एकदम खतरनाक वातावरण झालंय भाई, एक नंबर मजा येते भाई. गाडी चालवायला मजा येते भाई. ओ देख क्या खतरनाक गाड़ी चला रहा है भाई ये तो. अलग ही लेवल. वो एक अलग ही लेवल का बंदा था. भाई व्ह्यू कसं आहे ते चेक करायला लागेल मला एकदा. असा व्ह्यू कसा चांगला येतो ना, असा पूर्ण मस्त येतो. इज्जत आहे भाई रायडरला आपल्या. फुल सेफ्टी गिअर घालून गाडी चालवते भाई, इज्जत द्या भाई. भाई बायकर्स लोकांना इज्जत द्या भाई, बस बाकी काय नाही. भाई कंटेंट क्रिएशन हे खूप इझी वाटतं भाई. इझी नाहीये भाई. इझी नाहीये भाई. मी माझी आता ऑलमोस्ट 5वी का 6वी व्हिडिओ आहे भाई. एक लेवल येऊन जाते, नंतर ना कळत नाही रे भाई काय बोलावं काय नाही. आणि हे फॅक्ट आहे भाई. तुला तुझ्या आयडिया ना नवीन क्रिएट करायला लागतात भाई. हेच तर टॅलेंट आहे ना भाई. असं थोडे ना भाई उठसूट केलं आणि झालं. मेहनत आहे भाई, मेहनत. भाई सुझुकीची विक्टोरियस गाडी यार खतरनाक वाटते यार मला. एक नंबर वाटते ना यार. ब्रेझा सारखी वाटते पूर्ण, हे बघा ना. ओ मजा आ रहा है भाई, खतरनाक. भाई रोड काय बनवलेत यार, जबरदस्त एक नंबर. असे रोड असते ना तर वेगळीच मजा येते भाई. असे रोड पाहिजे भाई बस. भाई आता आपण लागणार आहे बदलापूरला. ऑलमोस्ट आता बदलापूर तर म्हणजे बदलापूरमध्ये एंट्री तर झालीच आहे आपली. ऑलमोस्ट हां झालीच आहे. हा फर्स्ट राईड घेतला ना, न्यू पनवेल हायवे. खूप फेमस आहे. खूप म्हणजे खूप फेमस आहे. हे बघा मॅकडी बदलापूरचं. भरपूर काही आहे इथे. एवढे फूड ब्रँड झालेत ना, हे बघा ना हायिंग, हे बघा द फ्राईज फॅक्टरी, गुप्ता सँडविच. इकडे तर ठीक आहे, इकडे पण आहे बघा या साईडला. काय पाहिजे होतं. डोंगर दिसतो तुम्हाला पूर्ण. आहे का नाही काही. पूर्ण इथून या साईडला पूर्ण डोंगर आहेत. तशी ते एंट्री झाली आहे. पुढे पुढे बघा काय मजा आहे. बघा बघा आहे की नाही. इकडे लेफ्ट साईडला कात्रप तलाव पण आहे आय थिंक. हा कात्रप तलाव आहे. एक नंबर आहे. फ्री टाइम मिळाला ना कधी पण इकडे येऊन बसा, एकदम शांत वाटेल, एकदम जबरदस्त वाटेल. पीसफुल. हे बघा कात्रप तलाव, कुळगाव बदलापूर. भाई बघत कसं होता, खतरनाक की नाही भाई, इज्जत आहे की नाही. हा बघा आता प्रॉपर व्ह्यू. आम्ही जरा गाडी साईडला लावतो, पहिले चेक करतो भाई कॅमेऱ्याचे व्ह्यू कसं येतोय. गाईस पूर्ण कॅमेरा वगैरे पूर्ण प्रॉपर सेट केला आता चांगल्या व्ह्यू साठी. भाई हा कॅमेरा सेट करणं पण भाई एक मोठं स्ट्रगल आहे भाई यार.
खरंच. बिचारा बघ किती सुसट सायकल चालवतोय. लहानपणी मी पण सायकल चालवायचो मध्ये असंच. कसे कसे भाई कसे आहे की नाही. आहे की नाही वरती. हे तर काय नाही रे, अजून पुढे अजून भरपूर आहे. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल हर महादेव. आय थिंक इथून लेफ्ट टर्न घ्यायचंय. कोणतरी बोलत होतं यार, बदलापूर गाव आहे. हे बघ ना, पूर्ण गावच आहे. हे काय सगळं गावच आहे भाई. हे बघ, हे बघा ना, सगळं गाव गाव. आय थिंक पुढचा लेफ्ट होता रे. नाही ना, हाच आहे हाच आहे. जा, तुला मी राणी बनू का, माझी म्हणू का. भाई तू घेऊन जाणार होता मला आज भाई, तू फुल घेऊन जाणार होता भाई. काय बोलणार भाई. ही मोबाईल पडायची खूप भीती वाटते भाई. हा पडला तर गेले, एक पेटी गेलाय भाई पूर्ण डायरेक्ट. मग ढगा ते मग एक पेटी. भाई माझी फेवरेट गाडी आहे पोलो. मस्त. यार आज बाईक चालवायला. भाई थांब ना. तुम्ही पण माझ्यासारखे बिगिनर क्रिएटर असतात तर नक्की सांगतो, डिमोटिवेट होऊ नका. म्हणणे आहे की सध्या तरी एक दोन व्हिडिओ टाक. तुम्ही स्वतःलाच कमी लेखाल ना, तर तुम्ही पुढे आयुष्यात काहीच करू शकणार नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असतंच. काही ना काही टॅलेंट असतं. सो स्वतःसाठी वेळ द्या, स्वतः एकटे फिरा, स्वतःची लाईफ आहे एक्सप्लोअर करा. फक्त डिमोटिवेट नका हो, बस एवढंच. सोलो फिरायला जा. एकदा तुम्ही सोलो फिरायला गेलात, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर
ऑटोमॅटिक मिळणार, सगळं मिळणार. टेन्शन नका घेऊ. टेन्शन घेऊन काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत. सिंपल. शांत राहा, सायलेंट राहा. फॅमिलीसाठी मेहनत करा, स्वतःसाठी करा, फॅमिलीसाठी करा, बस. मित्रांनो, कोणत्या कोणत्या काही काही गोष्टीमध्ये सेल्फिश बनणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की सेल्फिश बनलात तर तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट वाढेल. स्वतःबद्दल एक रिस्पेक्ट असणं पण खूप गरजेचं आहे लाईफमध्ये. आणि प्लीज अशा लोकांपासून दूर दूर राहा की फक्त ते लोक फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलताय आणि मागून तुमचीच हसताय. कारण की पण ज्याच्यासाठी उभा राहतो नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये, पण ते लोक आपल्यासाठी जेव्हा आपली वेळ येते पण तेव्हा ते लोक आपल्यासोबत उभं राहत नाही. हे फॅक्ट आहे, जगाचा नियम आहे हा. तुम्हाला पटो अथवा ना पटो, पण हे फॅक्ट आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, सेल्फिश बना भाई, सेल्फिश बना. नका दुसऱ्याचा विचार करू द्या. फक्त एवढंच आहे भाई, जो तुमचा विचार करतोय तुम्ही त्याचा विचार करा, बस. हेच इम्पॉर्टंट आहे. आणि फुकटचे सल्ले देणे बंद करा, बस. हेच भाई, फुकटचे सल्ले देणे बंद करा. आपले सपोर्ट नाही करणार, बाकीचे लोक तुमचे नॉन फॉलोअर्स वगैरे असतात ना, ते जास्त सपोर्ट करणार तुम्हाला. म्हणून आपल्या लोकांचा विचार पण नका करू का. मी तर तेवढंच तेवढंच बोलणार भाई. ते लोक गेले तेल लावत. माझे थोडे थोडे करून स्मॉल स्मॉल एफर्ट्स देऊन माझे 5, 10, 15 असे फॉलोअर्स वाढत चाललेत. तुम्ही त्या नवीन फॉलोअर्ससाठी काम करा. आज आणि तुमचे जे रिअल फ्रेंड आहेत ना, ते नक्की तुमच्यासोबत राहतील. पण तुमचे जे फ्रेंड आहेत ना नॉर्मल, ते फक्त तुम्हाला टीका करणार, बस. बाकी काय नाही करणार. आता हसणार. हसू द्या भाई, हसू द्या. टेन्शन नाही घ्यायचं. खतरनाक गाडी भाई. आपले ड्रायव्हिंग स्किल कसे आहेत, ऐके ना, इज्जत आपल्याला पण. अरे मला तरी जाऊ द्यायचं यार. खाली फुकट गाडी टाकली इथं. सिग्नल थांबलाय. हे मामा बघ ना किती मेहनत करत आहे. सलाम आहे भाई यांच्या कामाला. सिग्नल सिग्नल. भाई काम कधी चालू केलं रे हे वालं? ओ
माय गॉड, फुल डेव्हलप. चांगलंय चांगलंय. बापरे, चांगलं आहे भाई, चांगलं आहे. खूप डेव्हलप होतंय, हळूहळू होतंय डेव्हलप. इकडे डायरेक्ट वॉलच टाकली, नवीन वॉल टाकली डायरेक्ट इकडे, डायरेक्ट असं केलंय. आपलं अंबरनाथ. नवीन बनलं का भाई हे? भाई नवीन रोड बनला यार हा. चांगला आहे का ना भाई? कसा व्ह्यू कसा आहे? अरे हो, न्यू रोड बनला हा तर. गाईज मी या रोडला मुद्दाम आलोय, मुद्दाम या रोडला आलोय भाई तुम्हाला व्ह्यू दाखवायला. कसा आहे व्ह्यू? ऐकी ना इज्जत, पूर्ण काळे ढग. अरे काय डेव्हलप झालं भाई, नुसते MIDC ओपन झालेत भाई, नुसते MIDC. खतरनाक खतरनाक भाई, खतरनाक. ओरिजिनल काम चालले भाई, ओरिजिनल. ओ हो, वाव, व्हॉट अ व्ह्यू. ओ हो हो, या व्ह्यू साठी लाईक करा रे भाई, या व्ह्यू साठी भाई. इज्जत आहे भाई या व्ह्यू साठी. हो, पाऊस पडायला लागलाय खतरनाक. इकडे तर पाऊस पडतोय. एक नंबर, एक नंबर भाई, एक नंबर. जबरदस्त जबरदस्त भाई, मजा आ चुका है, एक नंबर. मला मी रोडाचा व्ह्यू दाखवतो. कसं आहे? ऐकी ना इज्जत. ओ हो. ऑफ रोडिंग रोड आलाय भाई, ऑफ रोडिंग. ओके, मी त्या रोडनी तिकडे जाईल. ओके ओके, इथूनच टाकेल ना भाई. एक चांगली लोकेशन पाहिजे तिकडे शूट होईल मला चांगलाच. हे ठीक वाटतंय, तिकडं ठीक वाटतंय. गाडी उतरायला जागत नाही रे, हा इथं इथं.